किती वेळा सांगू मनी. फायनली मी माझ्या मैत्रिणीला 6 वर्षांनी भेटलो. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की मी चालली नागपूरला. एक व्हिडिओ आहे जो शूट करायचा आहे, त्याच्यासाठी मी चालली. बाय आई. बाय. लवकर लवकर येतो. ठीक आहे. कसं दिसतंय गाईज मला टॉप. तर बाबाला सोडून मागत आहो मी आता बस स्टॉपवर. आजी येतो आज नाही तर उद्या. ठीक आहे. व्हिडिओ शूट झाला लवकर तर आजच येतो, नाही तर उद्या. मी नाही, बाबा चालवता ना गाडी. बापा गाऊन गाडी चालू करू का नाही. आई बापा बसाच्या अगोदरच. अरे चल बाय आई. बाय आजी. तर आता मी चाललो बस स्टॉपवर. बाबाला म्हटलं मला सोडून द्या. माहित नाही आता ट्रॅव्हल्स भेटते का नाही. तर ट्रॅव्हल्सवाला दादाला फोन केलं होतं, तो म्हणे 9 वाजता गडचिरोलीवरून निघेल आणि आता वाजले 9:15. तर आता पोहोचलो मी बस स्टॉपवरती. ट्रॅव्हल्स माहीत नाही कधी येते. तर बाय बाबा. आता तोपर्यंत इथं बसून वाट पाहतो मी. तर मित्रांनो फायनली 1 घंट्यानंतर मला ट्रॅव्हल्स येताना दिसत आहे, पण माहीत नाही ट्रॅव्हल्स थांबते का नाही थांबत. तर थांबली तर चांगलं होते, नाही तर मग दुगदुगीने जायला लागेल कोणाच्या घरी. इथली ट्रॅव्हल्स हिरवीवाली माहीत नाही थांबते का नाही. तर थांबून जावा यार, थांबून जावा. एकही दिवस मला सीट नाही भेटे. ब्रह्मपुरीला पहिली सीट देते. तर आता नागबीडमध्ये ट्रॅव्हल्स थांबली. 5 मिनिटाचा ब्रेक राहते इथे. तर मी घेतलं फ्रुटी आणि मस्त आता बसमध्ये फ्रुटीचा आस्वाद घेईन मी. तर चला आता आपल्या सीटवर जाऊन बसतो मी. तर गाईज फायनली मी पोहोचली नागपूरला आणि माझा मित्र याला बोलवलं. आता आम्ही दोघं जण चाललो आणि व्हिडिओ शूट करायसाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तू ब्लॉग आताच चालू केलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कोणी तर गाईज तुम्ही पाहू शकता मी यांचा FH एव्हिएशन इन्स्टिट्यूटचा युनिफॉर्म घातलं आणि मी आलो होतो FH इन्स्टिट्यूटमध्ये. तर बघा किती सुंदर इन्स्टिट्यूट आहे इथे. आणि थँक्यू सो मच. खूप छान व्हिडिओ पण शूट करून दिला ना आर्यनने माझा. बहुत चांगला शूट झाला गाईस. तुम्ही तिचा अकाउंटवर पाहून टाका, मिनी ब्लॉग्स आणि मिनी अकाउंटवर. मिनी नाही किती वेळा सांगू मनी. मनी बाईचा दाडा. मनी पूर्ण थोडा एक्सप्लोर करतो. बघा इकडे आहे. इकडे आहे माझी बॅग. तर आता मी पण चेंज करून टाकीन आणि मग माहीत नाही कुठे जाणार होते. तर पण कमेंटमध्ये सांगा कशी दिसत मी. आणि इकडे आहे यांचा कॅफेटेरिया. इथे सगळेजण लंच वगैरे करतात. आणि हे चाय कॉफीची मशीन आहे. हाय करा काकू. हाय. काकू आहेत आणि हे ताई. हाय कर ताई. तर कसं वाटलं. छान आहे ना काकू इन्स्टिट्यूट. हो छान आहे. किती दिवस झाले इथे काम करायला. मस्त आहे. आता सगळे स्टुडंट वगैरे आपापल्या घरी गेले
आम्ही पण जाऊ आता. दिसत नाही ना बाई वरचा करा थोडा. आता तुम्ही सध्या नवीन ब्लॉगर आहोत, तर चला भेटूया थोड्या वेळात. तर माझा शूट वगैरे करून प्रॉपर डन झालाय आणि खूपच छान इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे इथच्या मुली वगैरे प्रॉपर इंग्लिश वगैरे हो ना, म्हणजे एकदम छान ट्रेनिंग दिली जाते. चांगलं वाटलं येऊन. आणि मी हा ड्रेस याच्यासाठी घातलो की म्हणजे मी पण एक्सपिरियन्स करून पाहावा, की म्हणजे मी जेव्हा एक्सपिरियन्स करीन खरंच तेव्हाच मी म्हणजे व्हिडिओमध्ये सांगेन की नाही खूप चांगला होता वगैरे म्हणून. हो ना ताई? तर मस्त गोरी दिसताय शेताने, इकडे ये. हा? तू माझे व्हिडिओ नाही पाहिस पण काय नाव आहे? मनीज हिरो पाहिशील ना हो. आजपासून? हो. ठीक आहे. बेल्ट छान आहे युनिफॉर्म हो ना या इन्स्टिट्यूटचा. हो. तर गाईज थांबा, मी आता चेंज करतो माझा अवतार. तर झाला गाईज माझं शूट वगैरे करून. आता आर्यन जाईल आपल्या घरी. द आर्यन रॉकस्टार हा पण व्हिडिओ बनवते. असा शॉर्ट आउट नाही पाहिजे हाही व्हिडिओ बनवते, छान व्हिडिओ एडिट वगैरे पण करते याचे, छान आता बनवते. युबर डाउनलोड करत आहोत. आमच्यापाशी गाडी नाही आहे, दाखव तशीवाली गाडी नाही आहे आमच्याकडे, म्हणून आम्ही तशी घेत नाही, म्हणून आम्ही युबर डाउनलोड करतो. तर गाईज आम्ही जिथं व्हिडिओ शूट करायसाठी आलो होतो तिथून महाराजबाग बस थोडंच दूरवर आहे. याला म्हणताव का मला दाखवासाठी ने म्हणून थोडा असा छान वाटते गार्डन मध्ये जाऊन. नाही म्हणते कुत्रा ना ए देव कुत्री कशी गाईस, ना मला कुत्र्या. काय म्हणते पा, मला ड्युटीवर जायला लागते. हे काय काय त्या भाडीच्या ड्युटीवर जातात मी नाही मी म्हणतो. काय म्हणलो, आर्यन. एका नूडल्स वाल्याला पटाव, नूडल्स खान, त्यासोबतच ना उद्या सकाळी चालू आपल्या गाडी. नाही ना ने ना ने ना पाहून गाईस आता पाय तो थोडा. ने महाराज बाग गार्डन मध्ये ने ना. चला थोडंसं चला बढिया. चला चला चला. हा? चल. तर या ढोर मेंढ्याले महाराज बाग मध्ये ने म्हणलो तर नाही नेलं. नाही ढोर नेलं मेंढी. म्हणजे लेट बी झाला आणि महाराज बाग बंद बी झाला. किती वाजता बंद होते रे? 6 वाजता बंद होते गाईस. 6 वाजता बंद होते आणि आता 6 पण वाजले. तर यानं मला इथं मॉल मध्ये आणलं नाही. आता बापूले 20 वाली आईस्क्रीम चारून टाकतो. व्हिडिओ शूट करून दिलं तर थोडंसं खुश करून टाकतो बापूले. तर चला आम्ही आता आलो ना इंटरनेटी मॉल मध्ये. त्याला 20 वाली चारतो, 10 वाली भेटल तर ते बी चालू शकतो, 5 वाली भेटल ते बी चालू शकतो. एवढं भारी नाही वाटत नाही. 5 वाली आईस्क्रीम आहे का दादा? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. 5 वाली आईस्क्रीम नाही गावाली नाही ना जी. हा ना हा माझा मित्र असा आहे का याला 5 वालीच आईस्क्रीम चारायला लागते. 20 वाली होते ना बाई. 3 आहे मस्त आहे. सॉरी 2. 3 द्या. जास्त काही ना काही खादाडी आहे ना काही जास्त होतं 3 काही. तर आम्हाला प्रँक टीव्ही वाला दादा भेटला नागपूरचा, जो तुम्ही पाहिलाच असाल. प्रँक व्हिडिओ वगैरे बनवत राहते. खूप छान व्हिडिओ बनवतेस दादा. मी बघतो तुझे व्हिडिओ आणि दादा पण माझे व्हिडिओ बघते. तर आम्ही आता एक प्रँक व्हिडिओ शूट करणार आहोत. तर चला पटकन आम्ही प्रँक व्हिडिओ शूट करतो, कारण की आता अंधार पण होत आहे. चला. दादासोबत प्रँक व्हिडिओ बनवून खूप छान वाटला. आणि तुम्हाला माहित आहे दादाला मी खरं मध्ये थापड पण मारून टाकलं. सॉरी दादा. दादाचा कंटेंट आहे, कंटेंटच्या चक्करमध्ये दादाला मारून दिलं. मला चांगलं नाही वाटत आहे. तर गाईज तुम्हाला हे रील इंस्टाग्रामवर पाहायला भेटेल, तर नक्की पाहाल आणि शेअर पण कराल. थँक्यू. तर मित्रांनो आता मी माझ्या मैत्रिणीच्या रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झाली आणि आता चालली मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीकडे. माझी एक मैत्रीण आहे नागपूरची, जे तिच्यानं माझ्या फ्रेंडशिपला 5-6 वर्ष झाले, पण आम्ही आजपर्यंत अजिबात भेटलो नाही. ते नागपूरला राहते, मी आपल्या गावी राहतो.
आम्ही पबजीवरून भेटलो होतो दोघांजणी आणि आज तिचं लग्न पण झाला आणि तिला छोटासा बेबी पण आहे. तर फायनली 5-6 वर्षानंतर फर्स्ट टाईम मी तिला चाललो भेटायला आणि तिच्या छोटूशा बाबूसाठी आज क्यूटूसा पिकाचू पण घेतलं मी. तर चला तुम्हाला पण भेटवतो तिला आणि मी स्वतः पण भेटतो. मी खूपच एक्सायटेड आहो तिला भेटासाठी. मस्त छान छान फ्रूट्स आहे तिथं. पण एक हा 100 रुपयाचा आहे. 100 रुपये किलो. आणि हे पपई पपई खाओ बॉडी बनाव. नाही बॉडी नाही बनाव क्या बनाव. फायनली मी माझ्या मैत्रिणीला 6 वर्षांनी भेटलो. आमची फ्रेंडशिप आहे ना पबजीवरून झाली होती. आम्ही दोघे जणी मस्त पबजी खेळत होतो. नुबड्या आम्हाला बरोबर खेळता पण नव्हता येत तरी पण आम्ही खेळत होतो. मग आमची तिथून असं ओळखी पण झाली आणि आज आमच्या फ्रेंडशिपला 6 वर्ष झाले आणि हिला मी फर्स्ट टाइम भेटलो. काही म्हणणं आहे तुमचं? कसा वाटला मला भेटून? खूप मस्त, कारण मनीचा स्वभाव खूप छान आहे आणि 6 वर्षापासून ओळखते तिला. जी पहिले जशी होती आता पण तशीच आहे, काहीच चेंजेस नाही झाले. खूप छान मुलगी. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि हा आमचा छोटूसा बापू खेळत आहे. हाय कर हाय. मी हाय असा गेला होता. मस्त आहे. हाय कर काकाजी. हाय करा. हाय कर. असं हाय करते. माझ्या मैत्रिणीचा मुलगा याच्यासारखं पिकाजू सारखाच क्यूट आहे. हा पण जास्त आहे क्यूट. हा क्यूट आहे. मस्त आहे.